महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशाचे राजकारण पुन्हा एकदा तापलंय। नारी शक्ती वंदन विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत। या विधेयकामुळे महिलांना खरंच बळ मिळणार का, की हा केवळ राजकीय डाव आहे? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी। तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट, नारी शक्ती वंदन विधेयक आणि राजकारणातील रणधुमाळी। देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा महिला आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय। नारी शक्ती वंदन विधेयक आणि लोकसभा विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करण्याचा सरकारचा प्रस्ताव लोकसभेत बहुमताने मंजूर झाला आहे। मात्र या निर्णयामुळे संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय। या प्रस्तावाला 251 मतं मिळाली आहेत, तर विरोधात 185 मतं पडली आहेत। आता उद्या सायंकाळी 4 वाजता या तीनही विधेयकांवर सविस्तर चर्चा होणार आहे। त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3 वाजता लोकसभेत आपली भूमिका मांडणार आहेत। केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी या विधेयकाला महिलांसाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचं म्हटलंय। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली महिला आरक्षणाची मागणी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। या विधेयकामुळे संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मात्र विरोधकांचा सूर पूर्णपणे वेगळा आहे। खासदार संजय राऊत यांनी सरकारवर थेट हल्ला चढवलाय। हे नारी शक्तीचे नाही तर भाजप शक्तीचं विधेयक आहे असा आरोप करत त्यांनी या बिलाला जोरदार विरोध दर्शवलाय। AIMIMचे असुद्दीन ओवेसी, DMKचे TR बालू तसेच काँग्रेस, TMC आणि CPIMच्या खासदारांनीही या विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। जर बिल ऐतिहासिक असेल तर महिलांना 33% आरक्षण सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही। तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे। आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे। हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही। विरोधकांच्या मते 33% महिला आरक्षण देणारं हे विधेयक प्रत्यक्षात त्वरित लागू होणार नाही, कारण ते जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडलेलं आहे। त्यामुळे हे केवळ राजकीय घोषणा असल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान देशात 5 राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। काही ठिकाणी मतदान पार पडलं आहे, तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय। अशा पार्श्वभूमीवर हे विधेयक सादर केल्याने राजकीय वातावरण आणखीन तापलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर टीका करत म्हटलंय की सभागृहाने सहमतीने विधेयक सादर करण्यास मंजुरी दिली, तरीही विरोधक सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत। महिला सक्षमीकरणाचा दावा करणारं हे विधेयक खरोखरच ऐतिहासिक ठरेल का, की ते फक्त राजकीय रणनीती ठरेल? याचं उत्तर उद्याच्या चर्चेनंतर आणि पुढील मतदान प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। देशाचं लक्ष आता संसदेकडे लागलं आहे। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत। तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा। आवाज इंडिया।